पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन सुद्धा या सरकारने शब्द पाळला नाही. 22 तारखेला मी अधिवेशनामध्ये गेलो, सही केली आणि त्या दिवशी निर्णय घेतला की आता लोकात जावं लागेल, लोकांना एकत्रित करावं लागेल आणि लोकांच्या वतीनेच हे आंदोलन पुढे घेऊन जाऊन या साहेब आले. मीडियासमोर आमच्यासमोर ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले. मुख्यमंत्री साहेबांकडून शब्द घेतला की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या बाबतीतली आपण चर्चा करू, योग्य असा मार्ग काढू जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला लाभ देता येईल. आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं, त्यामुळे उपोषणाला बसलो होतो. तरी सुद्धा सरकारचं कुठेतरी ऐकलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या दिवशी आमचं आंदोलन स्थगित केलं आणि मग आमची अपेक्षा होती आम्हाला बोलावलं जाईल, पण दुर्दैव असं पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन सुद्धा या सरकारने शब्द पाळला नाही. 22 तारखेला मी अधिवेशनामध्ये गेलो, सही केली आणि त्या दिवशी निर्णय घेतला की आता लोकात जावं लागेल, लोकांना एकत्रित करावं लागेल आणि लोकांच्या वतीनेच हे आंदोलन पुढे घेऊन जाऊन या सरकारला गुडघ्यावर कुठेतरी आणावं लागेल. त्यामुळे 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता अन्यथा आंदोलन नाही, पण एक खूप मोठं आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेत आहोत शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या अनुषंगाने या भागात म्हणजे मराठवाड्यातल्या आमचे जे पदाधिकारी शेतकरी मित्र पक्ष आहेत यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून 29 तारखेला खूप मोठं आंदोलन संभाजीनगरमध्ये घ्यायचंय. यासाठी खरं तर आम्ही हा प्रवास करत आहोत. हा 3रा जिल्हा आहे. उद्या 4 जिल्हे आहेत आणि परवा राहिलेले 1-2 जिल्हे असतील आणि मग त्यातून आमचा मराठवाड्याचा हा जो काही आंदोलन जे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत त्याचा जो प्रवास आहे तो संपेल आणि 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन हे आपल्या संभाजीनगरमध्ये होणार आहे. सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे द्या, शेतकरी तुमची वाहवा करणार आहेत. या अटी टाकून 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय म्हणजे 55 लाख शेतकऱ्यांचं तुम्ही कर्ज माफ करणार असं सांगता, पण त्यात 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय हा होणार आहे आणि हे आम्ही पुराव्यासकट आकड्यासकट आपल्या समोर सांगू शकतो. झालं तर लोकशाही टिकण्यामध्ये पत्रकारांचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे प्रश्न विचारत असताना ठीक आहे, कधी कधी एखादा पत्रकार हा प्रश्न एक शेतकरी आहेत, काही दिवसांपूर्वी सपकाळ साहेब सुद्धा आले होते असं आम्हाला कळालेलं आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये अशी आमची भावना आहे.